हाय यूट्यूब मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आज मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, कारण माझ्या खूप मैत्रिणी सांगत आहे की आम्हाला मराठीमध्ये सांगा ना ताई कशी रेसिपी असते म्हणून. तर आज मी भोपळ्याचा हलवा बनवणार आहे, कारण मुलांना तो दुधी भोपळा सांगितला का खूप टेन्शन येतं खायचं. मग आपण आज त्यांना कसं हलवा बनवून देऊ बघा. चला मग तयार आहे तुम्ही? बघा, हा भोपळा घेतला आहे मी आणि हा आता आपण ह्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे. आता मी हा किसून घेते. हे बघा फ्रेंड्स, आता भोपळा किसून झाला आहे पूर्ण. आता आहे ना, भरपूर जण याच्यामधून पाणी काढून घेतात, पण मी याच्यामधून पाणी नाही काढत, कारण ते पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. आपण जे मेन त्याच्यामध्ये जे पाण्याचं ते उपयोग होऊ शकतो तो आपण आहे ना पिळून बाहेर फेकून टाकतो. मी तो कधी फेकत नाही. आता बघा, आपण सुरुवात करूया. आता बघा, मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 2 चमचा चांगलं तूप घेतलं आहे. मी तूप पण आहे ना फ्रेंड्स, मैत्रिणी माझ्या भगिनींनो, मी अमूलचंच वापरते. अमूलचं आहे ना तूप खूप चांगलं येतं, किंवा घरी बनवलेलं असेल तरी चालेल मैत्रिणींनो. बघा, आता तेल येतं आहे. तेल आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दुधी भोपळा टाकू. दुधी भोपळा टाकून आपण त्याला 5 मिनटं फ्राय करू. हे बघा फ्रेंड्स, आता आहे ना मी कढईमध्ये टाकला आहे आणि आता आपण हा चांगला फ्राय करणार आहे. त्याला 5 ते 7 मिनटं चांगला तेल आपण तुपामध्ये, कोणी तेलामध्ये पण बनवतो, पण फ्रेंड्स आहे ना माझ्या बहिणींनो तुपामध्ये खूप चांगला बनतो. बघा, तुपामध्ये त्याचा चांगला कलर पण येईल. 5 ते 7 मिनटं, 10 मिनटं असेल तरी चालेल. मस्त आहे ना तुपामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, कसा कलर येतो आहे. चांगला 5 ते 7 मिनटं, 10 मिनटं पण परतून घ्या तुपामध्ये. आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक चांगली न्यूज द्यायला बघते की माझा व्हिडिओ आहे ना लेडीज नाही, जेंट्स पण बघतात. कारण जेंट्स का बघतात? कारण त्यांच्या वाईफ आहे, त्यांच्या ज्या घरातले मेंबर आहे ते बाहेर जॉबवर जातात. मग ते थोडंफार स्वयंपाक करतात, त्यांची हेल्प करतात. मग ते पण माझे व्हिडिओ बघतात. त्यांच्यासाठी त्यांना मी खूप खूप धन्यवाद. माझ्या सगळ्या भावांना खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघता म्हणून. मैत्रिणी तर बघताच, माझ्या भगिनी बघताच माझ्या, पण माझे मित्र आणि माझे भाऊसारखे मी मानते त्यांना, ते पण माझे व्हिडिओ बघतात. त्यांच्यासाठी त्यांना मी खूप खूप धन्यवाद, त्यांचे आभार मानते मी. बघा, आता कलर यायला लागला आहे. बघा मैत्रिणींनो, 10 मिनटं झाले आता परतून. आता त्याच्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे. दूध करा, खवा करा, खवा पण चांगला असतो, पण मी माझ्या मुलाला आहे ना खवा कमी पसंत येतो, दूध पसंत येतं जास्त, मग मी दूध टाकते. हे बघा, दूध टाकलं. आता कसं मैत्रिणी माहिती आहे का, भरपूर जणं तुम्हाला आहे ना भोपळ्याचा हलवा दाखवतात, पण ते काय करतात, याच्यामधलं दूध पूर्ण आटल्यानंतर आहे ना त्याच्यात साखर टाकतात. पण मी तसं नाही करत. मी काय करते, दुधाबरोबरच आहे ना साखर टाकून देते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते का, कसं होतं ते सगळं एकदम मिक्स होऊन जातं आणि आपला वेळही वाचतो. आता बघा, मी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपण त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे. साखर ॲड केल्यानंतर त्याचा कलर किती मस्त येतो बघा. हे बघा, कसं आहे, डबल कुटाणे करण्यापेक्षा आहे ना, तेल आटल्यानंतर आपण तूप टाकल्यानंतर, आपण दूध टाकल्यानंतर, दूध आटल्यानंतर आहे ना, नंतर परत आहे ना साखर टाकून परत टाईमपास करत बसायचं. त्याच्यापेक्षा आहे ना दूध आणि साखर एकदम टाकायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि पटापटा होतं आणि सगळं एकदम बरोबर होतं. बघा, आता कसं कलर येतो आहे. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, जेवढा त्याच्यामधलं दूध आटत नाही तेवढं. दूध आटल्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते मी. आता कसं फ्रेंड, दूध आटू द्या आणि साखर पण एकदम मिक्स होत वेळात आपण आहे ना खलबत्ता घ्यायचा आहे आणि हे बघा, बदाम आणि काजू आणि 2 इलायची हे घेऊन आपण या खलबत्त्यामध्ये चांगल्या प्रकारे कुटून घ्यायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, उकळी यायला लागली आहे आणि मी हे बघा खलबत्त्यामध्ये हे बदाम, काजू आणि इलायची, वेलची ही मी कुटून घेत आहे आता, आणि आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ. बघा फ्रेंड्स, मैत्रिणींनो, बघा कसा कलर येतो आहे.
आता आहे ना, हे बघा, हे जे आपण आता बदाम आणि वेलची आणि काजू कुटले आहे ना, ते मी आता ह्याच्यामध्येच टाकून देते. आता भरपूर लोक वरतून टाकतात, पण मी आहे ना वरतून नाही टाकत, मी ह्याच्यामध्येच टाकते. एवढं सुंदर वाटतं खायला ताई. भगिनींनो, तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल. ही रेसिपी एकदा बनवाच तुम्ही, आणि जास्त वेळ पण नाही लागत. आणि तुम्हाला एक अजून इझी सांगते. तुम्ही आता बाहेर काम करतात, तुम्हाला बिलकुल वेळ नाही आहे, तर मग तुम्ही काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण तयार करून आहे ना, तुम्ही कुकरमध्ये ठेवून पण आहे ना, कुकरमध्ये 4 शिट्टी करू शकता. तुमचा हलवा एवढा चांगला होईल. फक्त 4 शिट्टी करायची आहे. त्याच्यामध्ये पण काय करायचं तुम्हाला सांगते मी. पातेल्यामध्ये आहे ना चांगलं तूप घ्यायचं. चांगलं तूप घेऊन त्याच्यामध्ये दुधीचं जे आपण खिसलेला जो खिस असतो त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामधून पाणी नाही काढायचं मैत्रिणींना. पाणी आपल्यासाठी ते दुधीचं पाणी खूप चांगलं असतं. ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून द्यायची. साखर टाकली, साखर टाकून झाली का त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवले बदाम आणि काजू आणि वेलची, त्याचं ते पेस्ट बनवलेलं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, कुटलेले आपण खलबत्त्यामध्ये. ते टाकून कुकरमध्ये पाणी ठेवून खाली थोडंसंच पाणी ठेवायचं आणि बस कुकरमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवा मैत्रिणींनो, नाही तर पाणी शिरून जाईल. आणि त्याच्यानंतर 4 शिट्टी झाली का तुमचा एवढा मस्त हलवा होईल. तुमच्या घरात पण सगळ्यांना एवढा आवडेल. तुम्हाला जर असं करायला वेळ नसेल तर, कारण ह्याला थोडा मैत्रिणींनी वेळ लागतो, 10 ते 15 मिनटं. बघा आता कशी उकळी येते आहे आणि कलर पण किती मस्त येत आहे. आता याला अजून 10 मिनटं लागेल बनायला. हे बघा फ्रेंड्स, आता दूध आटायला लागलं आहे आणि किती मस्त कलर येत आहे. अजून काय म्हणता फ्रेंड्स? माझी रेसिपी चांगली लागली तर मला सपोर्ट करा हां मैत्रिणींनो, माझ्या भाऊ लोकांनो. एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि शेअर करा माझा व्हिडिओ. बस मला दुसरं काही नाही पाहिजे तुम्हाला. तुमच्या बहिणीला सपोर्ट करा आणि पुढे पाठवा. आवडला तरच लाईक करा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला मी मैत्रिणींना मी तुम्हाला एक अजून ट्रिक देते का. कोणीच भरपूर जण आहे ना हलवा नाही बनवत. कोणी आहे ना असं दूध, साखर आणि दुधी असं मिक्सचरण झाल्यानंतर ते असं वाटीमध्ये घेऊन असं पण पिता आणि दुधीचा हलवा असंच खातात. हे तुम्हाला माहिती नसेल, पण एकदा तुम्ही जरूर ट्राय करा. खूप सुंदर वाटतं. तुम्हाला जर हलवा नाही खायचा असेल आणि दुधाबरोबर त्याला घ्यायचं असेल तर तुम्ही वाटीमध्ये घेऊन खाऊ शकता, असं पिऊ पण शकतात दूध. एवढं सुंदर वाटतं मैत्रिणींनो. भरपूर जणं काय करतात, आता ह्याच्यामध्ये कलर बघा कसा आला आहे, तर भरपूर जणांना हा कलर आवडत नाही, म्हणून ते काय करतात त्याच्यामध्ये केमिकलवाले कलर टाकतात. कलर बिलकुल टाकू नका मैत्रिणींनो. कलरला काय करायचं आहे, नॅचरल आहे की नॅचरल आहे असाच बनवा. त्याच्यामध्ये कलर ॲड करू नका, कलरच्या वरती जाऊ नका. ते तर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कलर बिलकुल यूज करू नका.